महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब यांनी रेशन कार्ड धारकासाठी सर्वात मोठ्या 5 योजना आणल्या आहेत। या 5 नव्या योजना तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। खास महाराष्ट्रातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकासाठी आणलेल्या या 5 योजना, ज्यामध्ये एक योजना अशी आहे की तुम्हाला गॅस मोफत मिळवून देते, दुसरी योजना आहे अशी आहे महिन्याला तुम्हाला 10 ते 20 हजार रुपये देऊ शकते, आणि तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की घर बांधण्यासाठी 35,000 रुपये देते, आणि चौथी योजना अशी आहे घरातल्या महिलेला स्वावलंबी बनण्यासाठी अनेक वस्तू प्रदान करते, आणि एक योजना निराधार रेशन कार्ड धारकांना महिन्याच्या महिन्याला पैसे देते। 5 पैकी 2 ते 3 योजना जुन्या आहेत आणि 2 योजना नवीन आहेत, पण या योजना जुन्या असूनही भरपूर लोकांना माहीत नसल्यामुळे त्या ठिकाणी याचा कोणीही फायदा घेत नाही। त्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेऊया आता कोणकोणत्या 5 योजना आहेत, या योजनेसाठी काय कागदपत्र लागतात, काय अटी आणि नियम आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। आता याचा फॉर्म कसा भरायचा, याच्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत ते पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघणार आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला आज नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब देखील नक्की करा, आणि दुसरं पाहायला गेलं तर जे नोटिफिकेशन देखील ऑन करून ठेवा, लगेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता तुम्ही बघू देखील शकता राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी 5 नव्या योजना आता सुरू केल्या आहेत। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात हे देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर कोणत्या अटी आणि शर्ती सुद्धा आहेत, कोणकोणत्या अटी आणि नियम घालण्यात आले आहेत, याचा फॉर्म कुठे भरायचा, त्यांना तो फॉर्म कुठे द्यायचा आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ती योजना पूर्णपणे पिवळे आणि केशरी रेशन धारकासाठी। आता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही योजना नाही, फक्त या रेशन कार्डधारकासाठी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता तुम्हाला लाखोचा फायदा याच्यामध्ये होणार आहे, कारण या योजनेची कदाचित तुम्ही माहिती थोडीफार घेतली असेल, पण इतकी डिटेल माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर आपण बघून घेऊया, वेळ न वाया घालवता सुरू करूयात। पहिली योजना आहे, आता पहिली योजना ती म्हणजे शिलाई मशीन योजना। शिलाई मशीन योजनेमध्ये आता आपल्याला काय काय भेटणार आहे, आता या योजनेमध्ये कागदपत्र काय काय लागणार आहेत, फॉर्म कुठे भरायचा ते बघून घेऊया। महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घर बसल्या स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप आता करण्यात येणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, शिलाई मशीन या योजनेचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे। आता कसे भरायचे, कागदपत्र काय लागतात ते तर मी पुढे सांगणारच आहे। त्यानंतर एक चमत्कारिक योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गॅस देखील मिळणार आहे। आता तो कसा मिळेल हे जाणून घेण्याआधी जी शिलाई मशीनची योजना आहे ती ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, माहिती अगदी अचूक भरायचं आहे, जेणेकरून पूर्णपणे या योजनेसाठी पात्र ठरण्यास अडचण येणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी मर्यादा आहे, उत्पन्नाची मर्यादा त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे। तुमचं उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावं, म्हणजे सरासरी 25,000पेक्षा तुमचं उत्पन्न असो, महिन्याचं उत्पन्न असलं पाहिजे। आता तुमच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड देखील असणं अतिशय गरजेचं आहे। या योजनेसाठी नक्कीच तुम्ही पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर नक्कीच तुम्ही पात्र ठरणार। आता सगळ्यात महत्त्वाची योजना ती म्हणजे मोफत गॅस देणारी योजना, जिच्याविषयी माहिती तुम्हाला असेलच, पण त्याच्यामध्ये एक अशी पात्रता ठेवण्यात आली ज्यामुळे भरपूर लोक त्या ठिकाणी याला पात्र देखील होत नाहीत। पण तत्पूर्वी दुसरी योजना ती देखील खूप जन आहे, ते म्हणजे घरकुल योजना। राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कुटुंबाला आधार देणे हे सरकारचं काम आहे, त्यामुळे सरकारने आता घरकुल योजना सुरू केली आहेत। जवळजवळ 35 लाख घरं पाठीमागच्या टप्प्यामध्ये वितरित देखील आले आहेत। अनेक घरकुलाचे काम सुद्धा सध्या सुरू झालेलं आहे, अनेक लोकांचं योजनेमध्ये नाव देखील आलेलं आहे। आता दुसरा टप्पा सुद्धा सुरू झालेला आहे, दुसऱ्या टप्प्याचे सुद्धा घरकुले मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये तुमचं सुद्धा नाव आले का चेक करून घ्या, आणि रेशन कार्डवरती तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर नक्कीच तुम्हाला घरकुल योजनेचा सुद्धा लाभ होईल। तुम्हाला 3 टप्प्यामध्ये याचे पैसे मिळणार आहेत, जवळजवळ 2 ते 3 लाख रुपये तुम्हाला त्या घरकुल योजनेचे देखील नक्कीच मिळणार आहेत। आता रेशन कार्डवरती आता तुम्हाला दुसरी कुठली गोष्ट आहे ते लगेच समजावून सांगणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला घरकुल घेण्यासाठी तुम्हाला देखील उत्पन्नाची मर्यादा घालण्यात आलेली आहे। जवळजवळ तुमचं उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं अतिशय गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला यासाठी करायची गरज नाही। तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी हेच तुमच्या उत्पन्नाचा दाखला गृहीत धरला जातो। आता घरकुलावर देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुमचं उत्पन्न सांगितल्याप्रमाणे 2.5 लाखापेक्षा कमी असणं अतिशय गरजेचं आहे। रेशन कार्डवरती तुमचं नाव असं होईल की एका कुटुंबात जसं शिलाई मशीन एकच दिली जाते, मोठी फॅमिली असेल 2 भाऊ 2 बायका त्यांची अविवाहित मुलं असा जर तुमचा उल्लेख असला तरी 10-15 माणसाची एक जर फॅमिली असेल तर एकच रेशन कार्ड असेल तर तुम्हाला एकच रेशन कार्डवरती एकच घरकुल त्यामध्ये मंजूर करण्यात येईल। आता तिसरी जी चर्चा आहे
ती म्हणजे तिसरी सगळ्यात जास्त चर्चा आहे ते म्हणजे नवीनच योजना आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. लाडकी बहीण योजनेची जी अंमलबजावणी झाली तर त्याला संलग्न अशी योजना आहे, पण हिच्या वर्षी देखील डाऊट भरपूर आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की 3 गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये मोफत मिळणार आहे, पण कोणाला मिळतील याच्यामध्ये देखील 3 प्रमुख अटी आहेत. त्या 99% लोकांना माहीत देखील नाहीत, कारण की आता महिलांना गॅस वापरणं खिशाला परवडत नाही. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबाला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस आता मोफत मिळणार आहेत. आता काय आहेत गॅसचे दर, गेले काही 800 ते 900 रुपये 1000पर्यंत देखील वाढत चालले आहेत. त्यामुळं आता अनेक महिलांना घर चालवणं मुश्किल होत आहेत. ज्या महिला निराधार आहेत, ज्या महिला विधवा आहेत, अशा महिलांना देखील मोफत गॅस मिळणार आहे अशी माहिती देखील महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे गॅस वापरणं आता देखील महाराष्ट्र सरकार गॅस वापरण्यासाठी निधी देखील देत आहे अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे. त्यामुळे आता गॅस वापरणं देखील सोपं झालेलं आहे. त्यामुळे आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत याचे फॉर्म ऑनलाईन भरायचे सुरू देखील झाले आहेत. याचा फॉर्म देखील तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या. आता याचा परिपत्रक जी आर आलेला आहे तो आता याच्यामध्ये एक मोठी अडचण अशी आहे की जी पात्रताविषयी एक प्रॉब्लेम असा आहे की जो सगळ्यात पात्रतेविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात द्यायची की गॅस कनेक्शन या महिलेवर नावावर असावं लागतं. महत्त्वाचं पुरुषाच्या नावावर अनेक आपण पाहायला गेलं तर पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असतं, ते तिथं तुम्हाला गॅस कनेक्शन आहे ते गॅस कनेक्शन तुम्हाला पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावरती करणं अतिशय गरजेचं आहे. तर पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्हाला इथून पुढं गॅस देखील मिळणार नाही तुम्हाला. त्यामुळं तुमचं मोफत गॅस घ्यायचा असेल तर तुम्हाला पुरुषाच्या नावावरून तुम्हाला महिलेच्या नावावरती करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणाल की आम्ही रेशन कार्डवर एकच मिळणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करतो, पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर घेतो किंवा रेशन कार्ड जे आहे ते विभक्त घेऊन रेशन कार्ड करतो, तर तसं जमणार नाही. जी आरमध्ये स्पष्ट सांगितले की 1 जुलैच्या आधी ज्यांचं रेशन कार्ड सेपरेट असेल, गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असेल तेव्हा आपण बनवतोय. जवळपास ऑगस्टमध्ये तर आता तुम्ही तसं काहीच करू शकत नाही. आता त्यामुळेच तुम्ही लाडकी बहीण योजनेला जर पात्र असाल तर तुम्हाला महिलेला देखील नक्कीच गॅसची योजना लाभणार आहे. त्यानंतर तिसरी योजना PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना ही योजना देखील शेतकऱ्यांना मिळणारच आहेत. पण महिन्याला जवळपास वर्षाला 6000 रुपये देणारी एक योजना आहे, ते म्हणजे केंद्र सरकारची, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची 6000 रुपये आणि दर 4 महिन्याला 2000 रुपये अशा प्रकारे दोन्ही योजनेचे मिळून तुम्हाला 12000 रुपये नक्कीच मिळतात. यामध्ये जर तुम्हाला देखील शेतीच्या कागदपत्राबरोबर रेशन कार्डची गरज असते. शेवटची जी योजना आहे ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना. या संजय गांधी निराधार योजनेखाली 65 वर्षावरील निराधार, अपंग, विधवा, घटस्फोट अशी कोणतीही व्यक्ती असेल तर तिला 6000 रुपये त्या ठिकाणी दिले जातात. मग यामध्ये एकूण अशा पद्धतीने निराधार व्यक्तीसाठी फक्त यामध्ये जी मर्यादा आहे तर ती मर्यादा म्हणजे 21,000पेक्षा जास्त तुमचं 2,10,000पेक्षा जास्त उत्पन्न नसणं त्याच्यावरती असलं तर तुमचं इथून पुढे तुम्हाला जे योजनेचा लाभ आहे तो योजनेचा लाभ मिळत नाही. पिवळं आणि केसरी रेशन कार्ड त्या ठिकाणी असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतरची सगळ्यात प्रसिद्ध झालेली योजना लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये देखील पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय बंधनकारक आहे. तुम्हाला आता या ठिकाणी 1,500 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी आता मिळायला सुरुवात देखील झाली आहे. 2 हप्ते तुम्हाला पाहायला गेलं तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नंतर आता पाहायला गेलं तर जून, जुलै दोन्ही महिन्याचे हप्ते तुम्हाला जवळजवळ पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे त्याची देखील संपूर्ण माहिती देणार आहे. आता महिलांमध्ये अशी चर्चा आहे की महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. नक्कीच त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळाले आहेत, तर त्यांना नक्की अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील गॅस देखील मिळणार आहे. अशा पद्धतीने पिवळे केसरी रेशन कार्डवर उपलब्ध असणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्याविषयी आपण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तुमच्या वेबसाईटला देखील किसान हेल्पलाईन या वेबसाईटला व्हिजिट देखील करू शकता. तुम्हाला लेखी स्वरूपात हे वाचायला देखील मिळेल आणि कुठल्या लिंक्स असतील तर तिथे देण्यात येतात. नक्कीच आपण संभाजी ऋतुराज जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.